श्री स्वामी समर्थ. सोन्याचे अंगठी बोटात घातल्याने काय होते एकदा नक्की वाचा. जर आपण आवड म्हणून सोन्याचे अंगठी घालत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या जीवनात येणाऱ्या संकटापासून सुटका करून घ्या. कारण सोन्याची अंगठी घालणे हे प्रत्येकासाठीच शुभ मानलं जात नाही. म्हणून जर तुम्ही सोन्याची अंगठी घालत असाल तर थांबा, आधी त्यामागचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या. नाही तर आपलं जीवन यामध्ये अडचण यायला वेळ लागणार नाही. सोन्याचे दागिने घालणे कोणाला आवडत नाही. स्त्रिया आणि पुरुष दोघे पण सुवर्ण आभूषण घालण्यास आतुरच असतात. अशातच सोन्याच्या अंगठ्या करून बोटात घातल्या किंवा घालणे म्हणजे एक प्रतिष्ठात्मक बाब समजली जाते. विवाह संबंधात तर सोन्याची अंगठी ही एक महत्त्वपूर्ण प्रथा होऊन गेली आहे. त्यामुळेच हे आभूषण मानवीय जीवनात महत्त्वाच्या स्थानी नक्कीच आहे. पण आपल्याला माहीत आहे का, सोन्याची अंगठी घालणे जेवढे प्रतिष्ठेचे वाटते त्याहून जास्त महत्त्वाचं आहे की आपल्याला सोन्याची अंगठी घालणे फायदेशीर ठरू शकते की नुकसानकारक हे देखील बघणे गरजेचे आहे. कारण इतर कोणत्याही धातूपेक्षा सोन्याची अंगठी घालणे म्हणजे स्वतःवर संकट ओढून घेणे. त्यामुळे आपण हे जाणून घेणे खरंच खूप आवश्यक आहे की आपल्यासाठी सोन्याची अंगठी घालणे फायदेशीर आहे की नुकसानकारक. या लोकांनी सोन्याची अंगठी अजिबात घालू नये. 1. सोन्याची अंगठी कुणी घालू नये आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात हे आता आपण जाणून घेऊया. जर आपण नशा करत असाल तर सोन्याची अंगठी अजिबात घालू नये. जर आपण कोणत्याही प्रकारचा नशा करत असाल, आपल्याला ड्रिंक्स करायची सवय असेल तर आपण सोन्याची अंगठी अजिबात घालू नये. कारण सोनं हा धातू संबंध गुरु ग्रहाशी असल्यामुळे नशा करणाऱ्या व्यक्तीने जर सोन्याची अंगठी घातली किंवा धारण केली तर गुरु त्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद करू शकतो. 2. शनीच्या अशुभ दशेत सोन्याची अंगठी घालू नये. जर आपल्या कुंडलीमध्ये शनी अशुभ फळ देत असेल तर त्यावेळेस आपण सोन्याची अंगठी धारण करू नये. सुवर्ण धातूशी गुरुग्रहाचा थेट संबंध असल्यामुळे शनीचा त्रास जास्त वाढू शकतो आणि आपले जीवन उद्ध्वस्त व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. 3. लोखंड आणि कोळसा व्यावसायिकांनी सोन्याची अंगठी घालू नये. जर आपण लोखंड आणि कोळशाच्या संबंधित व्यवसाय करत असाल आणि त्यात फायदा होत असेल तर सोन्याची अंगठी अजिबात घालू नये. लोखंड आणि कोळशाचा थेट संबंध शनिग्रहाशी आहे आणि शनिग्रहाला सुवर्ण बाधा असल्यामुळे सोन्याची अंगठी घालणे आपल्यासाठी महागात पडू शकते. 4. लठ्ठपणाने त्रस्त व्यक्तींनी सोन्याची अंगठी घालू नये. जर आपण लठ्ठपणाने त्रस्त असाल तर आपला गुरु अशुभ फळ देत आहे. अशात जर आपण सोन्याची अंगठी धारण केलेली असेल तर मग हा त्रास आपल्याला अजून वाढवण्याची शक्यता आहे. या 4 राशींच्या लोकांनी सोन्याची अंगठी अजिबात घालू नये. जर आपली रास वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ असेल तर आपण सोन्याची अंगठी धारण करू नये. जर आपण सोन्याची अंगठी धारण केली असेल आणि आपल्या जीवनात खूप जास्त प्रमाणात जादू होत असेल तर लगेच ती सोन्याची अंगठी काढून ठेवा आणि त्यानंतर आपल्या जीवनात येणाऱ्या स्थिरतेला आपण बघू शकता. सोन्याची अंगठी कोणी घालावी आणि सोन्याची अंगठी कोणी घालू नये हे आपण जाणून घेतलं आहे आणि त्याचसोबत त्याचे होणारे नुकसान पण आपण जाणून घेतले. तुम्ही विचार करत असाल की मग सोन्याची अंगठी कोणीच घालू नये का? असं नाही. तर असं अजिबात नाही. ज्या पद्धतीने काही लोकांना सोन्याच्या अंगठीने नुकसान होऊ शकते त्याच पद्धतीने काही लोकांना सोन्याची अंगठी घातल्याने जबरदस्त फायदे होतात. कोणी सोन्याची अंगठी घालावी आणि त्याचे फायदे काय असतात हे आपण जाणून घेऊया. आयुर्वेदात सुवर्ण धातूला एक वेगळे महत्त्व आहे.
शरीरात जर सुवर्ण धातूची कमी असल्यास त्वचेवर त्याचे परिणाम दिसू लागतात. शरीरात होणारी खाज, फंगल इन्फेक्शन्स या गोष्टी शरीरातील सुवर्णाची कमी झाल्याची पावती आहे. अशा लोकांनी तर सोन्याची अंगठी जरूर घातली पाहिजे. त्याचा त्यांना खूप फायदा होऊ शकतो. एखाद्या स्त्रीला जर लवकर संतान प्राप्तीची इच्छा असेल तर अशा स्त्रियांनी आपल्या अनामिका बोटात सोन्याची अंगठी जरूर घालावी. मेष, सिंह, कन्या आणि धनु राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी घातल्यास त्यांचा जबरदस्त फायदा त्यांना होऊ शकतो. तसेच सोन्याची अंगठी घालताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं की सोन्याची अंगठी कधीही डाव्या हातातील बोटामध्ये घालू नये. ते अशुभ मानलं जातं. तुम्ही जर पुष्कर राजरत्न असलेली सोन्याची अंगठी परिधान करत असाल तर ती नेहमीच तर्जनीमध्येच म्हणजे अंगठ्याजवळच्या बोटामध्ये घालावी. तर्जनी बोटात सोन्याची अंगठी घातल्याने एकाग्रता वाढते, सोबतच राजयोग निर्माण होतो असं म्हणतात. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.